मुलीची मैत्रीण असलेल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गर्भवती बनविणाऱ्या नराधम वडिलास पोलिसांनी अटक केली। प्रकृतीत बिघाड जाणवल्यानंतर पालकांनी उपचारासाठी पीडितेला डॉक्टरकडे नेले तेव्हा तपासणीत वरील बाब उघडकीस आली। संदीप तुळशीराम क्षीरसागर वय वर्ष 36 असं आरोपीचं नाव असून तो भिवापूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या चिचाळा येथे राहतो। संदीपनं 2 वेळा अत्याचार या अल्पवयीन मुलीवर केला। आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत कारवाई करण्यात आली। आरोपी संदीप विवाहित असून त्याला 9 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा अशी 2 अपत्ये आहेत। आरोपीची पत्नी ग्रामपंचायत सदस्य असून दोघेही पती पत्नी नर्सरीत मजुरीचे काम करतात। ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संदीप सडमेक पुढील तपास करतायत। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट नागपूर। हॅलो हॅलो सर नमस्कार। एपीआय जयप्रकाश निर्मल बोलतायत का? हो सर मी महान्यूज टीव्ही चॅनल मधून बोलतेय। जी मॅडम बोला ना। मला सांगा ते भिवापूरमध्ये जे झालेला आहे जो प्रकार घडलेला आहे वडिलांचा प्रताप अल्पवयीन मुलगी गर्भवती करण्यात आलेला आहे, त्या संदर्भात मला विचारायचं होतं। वडील नाही ते शेजारी आहे। बरं, त्याचे अगदी त्या मुलीच्या ज्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे ते व्यक्ती अगदी तिच्या घराच्या बाजूला राहायचे का? हा जवळच आहे, बाजूला आजूबाजूचं घर आहे, जवळच घर आहे। बरं, छोटा गाव आहे ना, छोटा गाव म्हणजे सर्व घर जवळच असतात। अच्छा, जेव्हा हा प्रसंग घडला त्यावेळेस घरी कुणीच नव्हतं का मुलीसोबत? हा मुलीसोबत कोणीच नव्हतं। अच्छा, तेव्हाच तर घडला ना। हो हो। आणि मुलगी कुठल्या वर्गात? मुलगी 8व्या वर्गात शिकत होती। बरं, आणि त्याच्यानंतर तिच्या घरी गेली होती। तिची मुलगी पण त्याने हे आहे मैत्रीण आहे। बरोबर। तो ते मुलगी बिस्किट घ्यायला पाठवलं असेल स्वतःच्या मुलीला आणि ही मग तिच्या घरी होती। आणि पहिल्यांदा प्रसंग त्याच्या घरी झाला आणि आरोपीच्या घरी। म्हणजे दोन्ही मुलगी आणि जे आहेत आरोपी त्यांच्या मुलीमध्ये दोघींमध्ये मैत्री होती आणि जी आहे पीडिता ती गेली होती आरोपीच्या घरी, ठीक आहे। तर आरोपीने आपल्या मुलीला बाहेर पाठवलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला। बरोबर। बरं, ज्यावेळेस त्यांनी अतिप्रसंग केला त्यावेळेस त्यांच्या घरात कुणीच नव्हतं का? म्हणजे त्याच्या घरी कोणीच नव्हतं। आता बाया वगैरे कामाला जातात ना शेतात। आणि ज्या व्यक्तीने केला हा अतिप्रसंग तो कुठे काम करतो? तो असा रोज मजुरी आपला। अच्छा, रोज मजुरी, असं मजुरी काम करण्याचा काही विषय पण नाही आहे का? बरं, आणि हे उघडकीस कसं आलं सर? म्हणजे ती प्रेग्नेंट झाली, तिची मासिक पाळी आली नाही। बरं, त्याच्यामुळे त्याच्या पोटात दुखत होता। मग घरचे लोक त्याला दाखवायला घेऊन गेले पोटात का बरं दुखत आहे। बरं, मग त्यांनी ते उमरेडला डॉक्टरकडे दाखवलं। डॉक्टरला डाऊट झाला। डॉक्टरने त्याला इथं केला, नागपूर मेडिकल चौकीला ट्रान्सफर केला। अच्छा, नागपूरला ऍडमिट केल्यानंतर ते पोलिसाला इन्फॉर्मेशन मिळाली की असं असं आहे। त्याच्यावरून मग आपली एक टीम गेली, तिचा स्टेटमेंट नोंदवला हॉस्पिटलमध्ये आणि ते हॉस्पिटलमध्ये बयान नोंदवून गुन्हा दाखल केला। बरं, आता आरोपी तर तुमच्या अटकेमध्ये आहेच, तर पुढील तपास अधिक काय होणार आहे सर याच्यावर? याच्यामध्ये त्यांच्यामध्ये डीएनए सॅम्पलिंग वगैरे घ्यावं लागेल आपल्याला आता, कारण घटना जुनी आहे। ते तर पुरावे मिळणार नाही आपल्याला। तरी म्हणजे अंदाजे किती जुनी असावी ही घटना? जानेवारीची घटना आहे, जानेवारीच्या जवळपासची असायला पाहिजे। म्हणजे ह्याच वर्षातली जानेवारी महिन्यातली? जानेवारी महिन्यामध्ये असू शकतं, एंडिंग मध्ये। ओके, आणि म्हणजे मुलीला मासिक पाळी आली नाही म्हणून आईवडील तिला दवाखान्यात घेऊन गेले, त्याच्यानंतर हा प्रसंग पोटात दुखत आहे बोलत आहे ती, आणि मासिक पाळी आली नाही। ओके ओके ओके। आणि बरं सर, खूप मोठा प्रश्न म्हणजे असा की ती अल्पवयीन जी मुलगी आहे ती गर्भवती राहिली आहे, तर आता तिच्यावर पुढील उपचार काय होत आहेत? पुढील ते वैद्यकीय महाविद्यालय इथं ऍडमिट आहे। मेडिकल कॉलेजला ऍडमिट आहे आणि आता डॉक्टरचे सजेशन आणि त्यांच्या मार्फत इथे होणार जे होणार। बरं, म्हणजे असं काही आईवडिलांचं काही म्हणणं आहे का की मुलीचं गर्भपात वगैरे करायला हवा, कारण की ते अर्थातच 14 वर्षाची अल्पवयीन मुलगीच आहे। आता गुन्हा आता रजिस्टर्ड केला, अगर त्याच्या घरचे लोकांनी अगर कोर्टामध्ये असं अपील केली किंवा त्यांनी मागणी केली तर आता आपण सध्या तर आपल्याकडे तर बोलले नाही ते, परंतु तसं मागणी केली तर नंतर ते कोर्ट विचार करतील ना त्याच्यावर। अच्छा अच्छा.
म्हणजे आईवडिलांचं म्हणणं आहे की त्यांनी म्हणजे ते कुठलंच म्हणजे कोर्टमध्ये वगैरे ह्याला घेऊन जायचं नाही आहे, फक्त तात्पुरतंच त्यांना मर्यादित ठेवायचा आहे विषय. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार वगैरे नोंदवलेली आहे आणि तुम्ही अटक केलेलं आहे आरोपीला. आरोपीला अटक केलेला आहे. बरं. आणि पुरावे सर मिळालेले आहेत का? म्हणजे डीएनएचं वगैरे सॅम्पलिंग आल्यानंतरच नाही, आता तो आज अटक आहे. आता शनिवार रविवार सी ऑफिस बंद असतो, तर डीएनएला वेळ लागतो. हो. कारण आता सध्याचे सॅम्पलिंगला वेळ लागतो त्याला. बरं. आणि सर जर आता निष्पन्नामध्ये समजा आता पूर्ण पॉझिटिव्ह आलं रिपोर्ट, तर मग काय होईल मग आरोपीला, म्हणजे कुठली शिक्षा होईल? आरोपीला त्याच्यामध्ये 16 वर्षापेक्षा कमी शिक्षा वय आहे तिच्या मुलीचा. हो. आणि त्याच्यामध्ये आजीवन कारावासापर्यंत शिक्षा आहे. बरं, ठीक आहे ना. आणखी सर याच्यावर काही माहिती सांगता येईल, म्हणजे आजूबाजूच्या लोकांचं, म्हणजे नागरिकांना? नाही, लोकांना कारण लोकांचा असा कशा कल्पना नव्हती ना, कारण एकदम लोक पण असा विचार करू शकत नाही का असा होऊ शकतो म्हणून. बरोबर आहे. गावाचे लोक पण एकदम स्तब्ध आहे याने. म्हणजे अजूनपर्यंत असं मला हरकत नाही की त्यांना या बाबतीत काही भनक लागलेली नसावी कदाचित. म्हणजे सगळं कल्पना असं होऊ शकतो असं कोणाला कल्पना नव्हती. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824।